सर्वांना नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये समग्र प्रगतीपत्रक कशा प्रकारे भरायचं ते पाहणार आहोत। त्यासाठी समग्र पत्रक भरण्यापूर्वी त्यामध्ये असलेले जे शब्द आहेत किंवा त्यामध्ये कुठे काय लिहायचंय किंवा त्याचे अर्थ काय हे या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत। सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत। चला तर पाहूया समग्र प्रगतीपत्रकातील विविध शब्द आणि त्यांचे अर्थ किंवा त्या ठिकाणी काय लिहायचंय ते पाहूया। हे समग्र प्रगतीपत्रक म्हणजेच HPC पायाभूत स्तरासाठी म्हणजेच पहिली आणि दुसरीच्याच वर्गासाठी भरायचे आहे। समग्र प्रगतीपत्रकाच्या पहिल्या भागामध्ये भाग अ मध्ये विद्यार्थ्याची सर्वसाधारण माहिती आहे। यामध्ये नाव, वर्ग, उंची, जन्मतारीख, मातृभाषा, शिक्षणाचे माध्यम, भौगोलिक क्षेत्र, उपस्थितीची माहिती, छंद, आवड इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे। यामध्ये शिक्षकांनी शालेय अभिलेखाचा आधार घेऊन व पालकांशी चर्चा करून हा भाग भरायचा आहे। तर भाग अ 2 मध्ये मी आणि माझा परिसर हा विभाग आहे। यामध्ये माझा फोटो, माझे वय, माझ्या घराचा पत्ता, माझे कुटुंब, मोठे होऊन काय व्हायचे आहे, माझे मित्र मैत्रिणी, माझा आवडता रंग आणि माझी आवड या विविध बाबींच्या नोंदी या ठिकाणी करायच्या आहेत। यानंतर आहे कृती विभाग। यामध्ये विकास क्षेत्र, कृती आणि मूल्यांकन रुब्रिक हे 3 प्रमुख भाग आहेत। विकास क्षेत्रामध्ये एकूण 6 भाग आहेत। यामध्ये पहिला भाग म्हणजे शारीरिक विकास, दुसरे विकास क्षेत्र आहे सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास, तर तिसरे विकास क्षेत्र आहे बोधात्मक विकास, चौथे विकास क्षेत्र आहे भाषा आणि साक्षरता विकास, पाचवं विकास क्षेत्र आहे सौंदर्य दृष्टी आणि सांस्कृतिक विकास आणि यामध्येच 5.1 सकारात्मक अध्ययन सवयी अशा प्रकारचे 5 विकास क्षेत्र आहेत। या 5 विकास क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला अभ्यासक्रमाची ध्येय निश्चित करून दिलेली आहेत। एकूण 13 अध्ययन ध्येय आहेत। या अध्ययन ध्येयामध्ये सुद्धा पुन्हा क्षमता दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मूल्यांकनासाठी घेतलेली कृती, मूल्यांकनासाठीचे प्रश्न, हे प्रश्न यानंतर आहे मूल्यांकन रुब्रिक पद्धतीने। यामध्ये 3 मुद्दे आहेत, जाणीव जागृती, संवेदनशीलता आणि सृजनशीलता। यामध्ये या तिघातही पुन्हा आणखी 3 भाग आहेत। एक मुद्दा घेतला जाणीव जागृती, तर जाणीव जागृतीमध्ये निर्झर, पर्वत आणि आकाश असे 3 भाग आहेत, कामगिरीचे स्तर आहेत। त्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करत असताना, जाणीव जागृतीचं मूल्यांकन करत असताना निर्झर, पर्वत आणि आकाश या 3 मुद्द्यात करायचं आहे। याच पद्धतीनं संवेदनशीलता आणि सृजनशीलतेचं सुद्धा करायचं आहे। यानंतर आहे शिक्षकांचा अभिप्राय, पुढे आहे स्वयंमूल्यांकन, सहाध्यायी मूल्यांकन, मित्रमैत्रिणींनी आपल्या सोबतच्या मित्राचं मैत्रिणीचं मूल्यांकन करायचं आहे आणि शेवटी यामध्ये आहे पालक निरीक्षण। यानंतर आहे भाग क। भाग क मध्ये शैक्षणिक वर्षाचा सारांश, प्रमुख कामगिरी, वर्णन विधाने। यामध्ये बालकाच्या क्षमतेनुसार शिक्षकांनी गुणात्मक अभिप्राय द्यायचे आहेत। यामध्ये विद्यार्थ्यांची बलस्थाने आणि सुधारणात्मक बाबीवर भर द्यायचा आहे। या ठिकाणी केलेल्या नोंदी आणि विद्यार्थ्यांचं रुब्रिक पद्धतीने जे मूल्यांकन केलेले असेल त्या ठिकाणी असलेल्या नोंदी यांचं ताळमेळ या ठिकाणी बसला पाहिजे। थोडासा आता आपण जाणीव जागृती, संवेदनशीलता, सर्जनशीलता म्हणजे नेमकं काय याबाबत थोडेसे अभ्यासूया। जाणीव जागृती म्हणजे अवेअरनेस, कृतीविषयीचं ज्ञान बालकांना असते। कृतीसाठी आवश्यक असणारे वेगवेगळे घटक आणि त्या घटकांची कृतीतील भूमिका यांची समज बालकाला असते। कृती करत असताना बालक त्यात पूर्ण गुंतलेला असतो, त्याचे संपूर्ण लक्ष कृतीच्या हेतूवर केंद्रित झालेलं असतं। याला म्हणायचं जाणीव जागृती। यानंतर आहे संवेदनशीलता। कृती करताना बालक कृतींशी संबंधित सामाजिक नियम, पथ्य पाळून योग्य ते वर्णन करतो, भावना आणि विचारांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करून व्यक्त होतो, कृतीत भावनिकदृष्ट्या गुंतून इतरांच्या गरजा पूर्ण जाणून घेतो, समस्या समजून घेताना तार्किक आणि विश्लेषणात्मक विचार करतो, कृती करताना सहानुभूतीपूर्वक, समजूतदारपणे आणि खुलेपणाने वैचारिक मत इतरांना पटवून देतो। हे झालं संवेदनशीलता। यानंतर आहे
सर्जनशीलता. बालक समस्येवर नाविन्यपूर्ण आणि अचूक उपाय मांडतो व ते करतो. कृती कल्पकतेने करतो. विचारात लवचिकता ठेवतो. विविध शक्यतांचा अभ्यास घेतो. कृती करताना कुतूहलांची भूमिका आणि शोध घेण्याची इच्छा दर्शवितो. वेगवेगळ्या अंगाने परिस्थितीमध्ये पाहतो. प्रश्न विचारतो. गृहीतकांना आव्हान देतो. वेगवेगळ्या कल्पना संकल्पना यांचे एकत्रीकरण करतो. हे झाले जाणीव जागृती, संवेदनशीलता. सर्जनशीलता म्हणजे काय ते पाहिलं. आपण क्षमता म्हणजे काय किंवा क्षमताच्या व्याख्या कशा स्वरूपात आहेत ते आपण पाहिल्या. यामध्ये क्षमता जरी जाणीव जागृती, संवेदनशील, सर्जनशीलता तर ह्या जरी 3 असल्या तरी सुद्धा यातील कार्य करत असताना यातील क्षमतानिहाय कामगिरी स्तर म्हणजेच निर्झर, पर्वत आणि आकाश हे सगळीकडे सारखं आहे. परंतु जाणीव जागृतीमधील निर्झर, पर्वत आणि आकाश यांचे वर्णन विधाने हे संवेदनशीलता, सर्जनशीलता त्यापेक्षा वेगळे आहेत. म्हणजे संवेदनशीलता, जाणीव जागृती आणि सृजनशीलतेतील निर्झर, पर्वत आणि आकाश यांचे विश्लेषण मुद्दे हे वेगवेगळ्या स्वरूपातले आहेत. जाणीव जागृतीतील कार्य करत असताना, कृती करत असताना क्षमतानिहाय कामगिरीचे स्तर नोंदवायचे आहेत आणि नोंदवित असताना निर्झर, पर्वत आणि आकाश यातील मुद्दे हे जाणीव जागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपातले आहेत. तेच आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहत आहोत. जाणीव जागृतीमधील निर्झर या मुद्द्याचं वर्णनात्मक नोंदी करत असताना निर्झर स्तरावरील बालके 2 ते 3 टप्पे असणाऱ्या कृती पूर्ण करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करते. एखादी कृती पूर्ण करण्यासाठी आवश्यक घटकांची गुणवैशिष्ट्ये याबाबत त्याला मर्यादित ज्ञान असते. इतरांच्या मदतीने समस्येचे निराकरण करतो आणि निरीक्षणाच्या आधारे इतरांच्या कल्पना वापरतो. ओघवतेपणाचा अभाव असतो. हे झालं जाणीव जागृतीतील निर्झर या क्षमतेचं, या कामगिरीचा स्तर. यानंतर आहे पर्वत. पर्वत या स्तरावरील नोंदी करत असताना पर्वत स्तरावरील बालक हे 4-5 टप्पे असणाऱ्या कृती पूर्ण करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करते. त्याचबरोबर कृतीविषयी साधारण प्रश्न विचारते. कृती पूर्ण करण्यासाठी तार्किक विचार करते. काही प्रमाणात ओघवतेपणा असते. संकल्पनात्मक आकलनाचा वापर करते. 4-5 वाक्यातील सूचनांचे पालन करते. तार्किक विचार करते. कृतीसाठी, कामासाठी मित्रांना सूचना करते. तर आकाश स्तरावरील वर्णनात्मक नोंदी करत असताना खालील बाबीचा विचार करायचा आहे. आकाश स्तरावरील बालक विविध परिस्थितीजन्य अशा 5 पेक्षा अधिक टप्पे असणाऱ्या कृती पूर्ण करते. आपल्या सहकाऱ्यांना स्पष्ट व अचूक सूचना देते. तार्किक विचार करते. कृती पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यनीती वापरते आणि विविध पैलूशी संबंधित कल्पना ओळखते आणि स्पष्ट करते. कृतीची ठळक मुद्दे संज्ञा विस्तृतपणे सांगतो. अशा प्रकारचे वर्णनात्मक विधाने या आपण बाबींचा विचार करून आपण नोंदवायच्या आहेत. संवेदनशीलता या क्षमतेतील निर्झरावर नोंद करायची झाली तर निर्झर स्तरावरील बालक कृतीमध्ये सहभागी होण्यास काही प्रमाणात रुची दाखवते व त्यामागील सर्वसाधारण कारण सांगते. त्याचबरोबर कृतीमधील शिक्षक संचलित कृतीमध्ये सहभागी होतो. त्याला परिचित असलेल्या उपक्रमात सहभागी होतो आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो. कृती पूर्ण करण्यासाठी आपल्या सहाध्यांना मदत मागतात. आपल्या सहाध्यांनी तयार केलेल्या साध्या बाबी मध्ये आनंद घेतात. सहाध्यांनी व्यक्त केलेली कल्पना ओळखतो व त्यातील मूल्य समजून घेतो. तसेच इतरांनी केलेल्या कामाचे कौतुक करतो. या स्तरावरील बालके शांततेने कृती करण्याचा प्रयत्न करतात. परंतु कृतीचा कठीण किंवा गुंतागुंतीचा भाग पूर्ण करण्यासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी, कृती पूर्ण करण्यासाठी, कल्पना तयार करण्यासाठी बालकांना प्रोत्साहित करावे लागते. तर पर्वत स्तरावरील बघूया. पर्वत स्तरावरील बालक कृती करत असताना स्वारस्य किंवा सहभागाची इच्छा दर्शवितो. त्यामागील एक किंवा अधिक कारणे तपशिलासह सांगतो. त्याविषयी भावनिक प्रतिक्रिया देतो. कृतीचा
काही वेळा लिखित स्वरूपात कृतीविषयी किंवा कृतीच्या एखाद्या भागाविषयी मत देतात. इतरांनी व्यक्त केलेल्या कल्पनांचे व्यावहारिक मूल्य स्पष्ट करतात. कृती करताना इतरांच्या कामाचे अनुकरण करतात. सहाय्यांना मदत करतात, त्यांची मदतही घेतात. कृतीविषयी छोट्या संभाषणात सहभागी होतात. आपली वेळ येईपर्यंत वाट पाहतात. मुख्य विषयाकडे विचारलेल्या प्रश्नाकडे लक्ष देतात. कृती किंवा कृतीच्या काही भागाविषयी लिखित स्वरूपात आपले मत देतात. नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असतो. कृती पूर्ण करण्यासाठी स्वतः कल्पना मांडतो. तर आकाश स्तरावर आव्हानात्मक कामामध्ये उत्साह आणि रुची दाखवतो. कृती कामाच्या आवडीमागील एक किंवा अनेक कारणे स्पष्ट करतो. संपूर्ण कृती किंवा तिचे काही भाग पूर्ण करण्यासाठी द्यावयाचा तपशील देतो. विस्तृत संभाषणात सहभागी होतो. चर्चेदरम्यान 2 किंवा अधिक वैचारिक विषयावर आधारित प्रश्न उपस्थित करतो. समस्या सोडवण्यासाठी पूर्वज्ञान आणि कौशल्य वापरल्याचा आनंद घेतो. शिकण्याचा आनंद घेतो आणि शिकण्याची संधी शोधतो. अशा प्रकारे नोंदी आपल्याला या संवेदनशीलते अंतर्गत करायच्या आहेत. यानंतर आहे सर्जनशीलता. यामधील निर्जळ स्तरावरच्या नोंदी करत असताना आपल्याला पुढील बाबींचा विचार करावा लागेल. निर्जळ स्तरावरील बालक कृती करताना निरीक्षण करतो. नाविन्यपूर्ण कृती पूर्ण करण्यासाठी पूर्वज्ञानाचा वापर करतो. सूचना देणे आवश्यक असलेल्या कृतींच्या भागांना नावं देतो. कृतींशी संबंधित त्याच्या आजूबाजूला असलेल्या कल्पनांचा वापर करतो. प्रवाह स्तरावरील बालक नवीन कल्पनावर काम करू शकतो, परंतु त्याचा उद्देश पूर्णपणे समजू शकत नाही. कृतींशी संबंधित निवडलेल्या मुद्द्यावर किंवा घटकावर 2 वाक्ये लिहितो. पुढे काय घडू शकते यावर अंदाज व्यक्त करतो. यानंतर आहे पर्वत स्तरावरील नोंदी. त्यासाठी आपल्याला खालील बाबींचा वापर करावा लागेल. पर्वत स्तरावरील बालक कृती करण्यासाठी नियोजन करतो व त्यासाठी पूर्वज्ञान वापरतो. कृती करताना दिलेल्या सूचनांपेक्षा वेगळे मार्ग ओळखतो. कृती करण्यासाठी नवीन मार्गाचा अवलंब करतो. कृती करण्यासाठी विविध साधनांचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो. कृती करत असताना कृती आणि जीवनातील अनुभव यांची सांगड घालून तपशीलवार माहिती देतो. कृती उत्स्फूर्तपणे पार पाडतो. कृतीसंबंधी नवीन कल्पनांचे लेखन करतो. कृती सादर केल्यानंतर त्याचे चिकित्सक परीक्षण करतो. एखादे कार्य वेगळ्या दृष्टिकोनातून पार पाडण्यासाठी विचार करतो. तर आकाश स्तरावरील नोंदी करण्यासाठी आपल्याला पुढील बाबींचा विचार करावा लागेल. आकाश स्तरावरील बालक कृती करताना स्वतःची धोरणे आणि नवीन दृष्टिकोन तयार करतो. कृती करताना पायऱ्यांची योग्य प्रकारे मांडणी करतो. कृतींचे वेगळ्या प्रकारचे स्वरूप तयार करण्यासाठी स्वारस्य दाखवतो. कृती करताना नवनवीन साधने आणि तंत्रज्ञान वापरतो. स्वतःच्या अनुभवाचे तपशीलवार वर्णन करतो. नाविन्यपूर्ण उपाय सुचवतो. कृतीच्या हेतूबद्दल स्वतंत्रपणे प्रश्न विचारून स्वतंत्र नियमावली तयार करतो. विविध घटना किंवा इतरांनी केलेल्या कृतीचे निरीक्षण करून टीकात्मक परीक्षण करतो. कृती संदर्भात समवयस्क मित्र किंवा प्रौढासोबत सविस्तरपणे चर्चा करू शकतो व टिकवू शकतो. अशा प्रकारच्या या बाबींचा विचार करून आपल्याला वर्णनात्मक नोंदी करावे लागतील. आता समग्र प्रगतीपत्रक भरत असताना हे प्रगतीपत्रक आपल्याला भरायचंच आहे, पण त्याशिवाय आपलं दरवर्षीला जे आपलं गुणपत्रक भरत असतो ते सुद्धा गुणपत्रक आपल्याला भरायचं आहे. त्याचबरोबर हे प्रगतीपत्रक सुद्धा भरायचं आहे. तसेच हे समग्र प्रगतीपत्रक हे इयत्ता 1ली व 2रीच्या विद्यार्थ्यापर्यंत आपल्याला भरायचं आहे. धन्यवाद.